पाहिजे लगेच माणसं अश करतात. पेटी वाजवताना बाबांना स्वर कळाला पाहिजे, पखावाजाचा स्वर कळाला पाहिजे, मला कीर्तन करताना माझा स्वर कळाला पाहिजे. प्रत्येकाला आपापली जागा कळाली पाहिजे. ज्याला जागा कळत नाही त्याला जागा राहत नाही, पुन्हा कुठंच राहत नाही, लोकांच्या मनात राहत नाही, संप्रदायात राहत नाही, जीवनात राहत नाही, ज्याला जागा कळत नाही. गायनामध्ये विशिष्ट ठिकाणी जागा कळाली आणि तेवढी लोक मध्ये काय जागा काढली ना, काढली होती, काढली नाही होती ती आज आपल्याला सापडली. मी काय म्हणतो माहिती का, लक्षात प्रत्येक जण जन्मजात शहाणा नसतं महाराज. मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो, मला सोपं उत्तर आहे. गळ्यामध्ये माळ असली पाहिजे का असली पाहिजे? मराठी नीट आहे का? तुम्ही पुण्याकडली माणसं आहेत सगळी आणि सौदागर आहात सगळे. वो जिंदगी के सौदे भी बड़े अजीब करता है, बस मुस्कुराता है और दिल छीन लेता है. त्याच्याकडे हसण्याची सवय आणि हसणं सुद्धा कसं असलं पाहिजे? धीरे से तेरा ये मुस्काना मुझे दोष ना देना, जगवालू हो जाऊं अगर मैं दीवाना. आता हे गाणं तुम्हाला काय वाटतंय? गाणं आहे चंदन सा बदन. आपलं चंदन स बदन नाही हो, आपलं चालूच आहे. आणि तुम्ही कितीही स्प्रे मारा, घामाचा घुरट वास यायचा ती येतोच. लक्षात येते? आपलं नाही ते चंदन. मग त्यांचं हसणं बघा, विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या चेहऱ्यावरचं स्मित बघायला वाटतं यांच्या एका हसण्यासाठी आपलं आयुष्य संपलं तरी चाललं ना. जगद्गुरु तुकोबारायांच्या चेहऱ्यावरचं हसणं बघा, माझ्या कृष्ण परमात्म्याच्या चेहऱ्यावरचं हसणं बघा आणि आपलं आसनं बघा. आपलं आसनं सुद्धा त्यांच्या हसण्यापुढे फेल आहे. मग गळ्यात माळ असली पाहिजे का असली पाहिजे? कसली पाहिजे? असली पाहिजे. पण असली पाहिजे का असली पाहिजे? असली पाहिजे. ओके, बरं मग ती गळ्यातली माळ जपली पाहिजे का जपली पाहिजे? बोला ना प्लीज. जपली पाहिजे का जपली पाहिजे? ती जर जपली तर तो सुखी होतो. ती जर जपली तर तो सुखी होतो. मी माळेचं बोलत होतो, तुमच्या पोटात काळं कुठून आलं हे सांग. ती जपली तर तो सुखी होतो, पण तो सुखी होण्यासाठी ती जपावी लागते. हे खरंय, वाक्य नीट आहे का ना? ब्रह्म सुखी असतं का नसतं हा नंतरचा विषय. वाक्य नीट आहे का? सुख म्हणजे आनंद नाही आणि आनंद म्हणजे सुख. तुम्ही प्रपंच सुखासाठी केलाय का आनंदासाठी? अहो आनंद तुम्हाला माहितीच नाही. आनंद तुम्हाला माहिती नाही दादा. तुमचं जे चाललंय ना ते सुखासाठी, सुखासाठी. आणि परमात्म्याचं स्वरूप आहे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याधिहे तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं आनंद नित्य निरामय नित्य निरामय
जे का निज ध्येय यो आनंद विशिष्ट वेळेला विशिष्ट रागात विशिष्ट स्वर छेडावे ते बगुरी गुरुजीने छेडावे. आणि तुम्हाला मजा सांगता, ऐका ऐका, स्वर तितका गोड त्याला ताल तितकाच गंभीर. मला आनंद वाटतो महाराज. काय होतं माहिती आहे का, खरी प्रतिक्रिया जी असते ना, गायनाची असेल वादनाची असेल, आवडलं की डोळे भरूनच आले पाहिजे, त्याला ओरिजिनल प्रतिक्रिया म्हणतात. शब्द देतच नाहीत, मदत करत नाहीत शब्द, आंखे भर आती है. माझा विषय चालला होता, मी तिकडे नाही नेणार आज, तुम्हाला फक्त मोकळं करणार आहे. आनंदासाठी संसार आहे का सुखासाठी संसार आहे? सुखासाठी. सुखासाठी मिळवायचे काय? बरं, पैशात सुख आहे? हो, पैशात सुख आहे? अरे बोला ना राजा. नाही ना, मग तुमच्या खिशातले सगळे माझ्या अंगावर आहे पैशात सुख. द्यावा कशी? ऐका ऐका, लक्ष देऊ. फार सरळ सरळ चाललोय ना, अजून तुम्हाला बाजून नेलं नाही. मला जपली पाहिजे का जपली पाहिजे असं म्हणलं. एक मजा सांगतो, आयुष्यभर ज्यानं असं केलेलं असतं ना, मी काय का कीर्तन बाहेर बसलेले सुद्धा दिसतोय मी त्याच्यात, ज्यानं आयुष्यभर असं केलेलं असतं ना, त्याला म्हातारपणे असं करावंच लागतं. जपलं पाहिजे. आणि तुम्ही जपा स्वतःला. ईश्वराच्या समोर बसून असं म्हणत जा. वाक्य बोलतो मोठा, माझ्या जिम्मेदारीवर बोलतो, पुढे माझ्याशी सहमत असावा असं मत माझं कधीच नसतं. आणि आपण धुन में रहता हूं. वयस्कर झालेल्या आई वडिलांना तुम्ही समोर उभा राहून असं म्हणता का नाही, काय गरज पडली तर मागून घ्या म्हणून म्हणता ना? म्हणता ना? तसं 50 वर्ष देवाला मागितलंय ना आपण, झाले ना 50च्या पुढे. काही जण तर मरत नाहीत म्हणून जगत. माझा देव कुठे लपलाय, मला लोक म्हणजे माझा देव कुठे लपलाय, मला कसं नाही ना. दलिंदर कामं केलेले इथंच खेळायचे बघ. 50 वर्ष दर शिवरात्रीला येऊन महादेवाला मागितलंय ना, काहीतरी मागितलंय ना. आता तुमची जिम्मेदारी आहे, एकदा त्याच्या समोर उभा राहा आणि त्याला म्हणा, माझ्याकडून जे लागते तुला घे म्हणून. जमा. एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला काय देणार? अहो, एक ट्रेन मध्ये बसलेला माणूस आहे, नीट आहे का, ट्रेन मध्ये वर ते काय असतं, झोपायचे काय असतं. तुम्ही जाताना आमच्याकडे रेल्वे नाही, आमच्याकडे नाही की नाही काय त्याला. खाली एक आंधळा होता, आंधळा मागणार, आंधळा खाली होता. कुठं होता? नीट आहे का, कीर्तन नीट आहे का. आंधळा कुठं होता? खाली असतात ते. ऐका, जे वृत्तीवर असतात ते आंधळे आणि जे स्थितीवर असतात ते डोळस. डोळे सगळ्याकडेच आहेत,
डोळे सगळ्याकडे आहेत, पण बघायची नजर सगळ्याकडे नाही. तुम्हाला प्रांजळपणे एक गोष्ट सांगतो, अंधार बघायला काय लागतं? बोलाकडे डोळे, आणि उजेड बघायला काय बोलायला तुमचे तुम्हालाच पटायला. अंधार बघायला काय लागतं? डोळे, आणि उजेड बघायला. बरं, आंधळ्या माणसाला डोळे आहेत, त्याला उजेड का दिसत नाही? जाऊ का घरी जाऊ आता? अंधार बघायला काय लागतं? डोळे. नाही, उजेड बघायला काय लागतं? डोळे. बरं, तुम्ही काय करा, डोळे बंद केल्यावर अंधार होतो का प्रकाश होतो? बरं, डोळे बंद केल्यावर अंधार दिसतो, कुणाला दिसतो? डोळे बंद केल्यावर अंधार दिसतो ना, कुणाला दिसतो? मला उत्तर बघा नाही. अंधार बघितल्यावर म्हणजे डोळे बंद केल्यावर अंधार कोणाला दिसतो? तुम्ही म्हणते डोळ्याला. डोळे बंद केल्यावर अंधार कोणाला दिसतो? आपल्याला. कोण आहे आपला? कोण? महाराज लक्ष देऊ नाही. बसा 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 बसा. हा, लगेच बसून घ्या. जे आले तेवढे बसा, येते त्याला बसू तुम्ही. माझी सवय आहे बसवायची. एक तत्व कळतं, एक तत्व त्याच्यातलं. अंधार बघायला डोळे लागतात असं तुमचं मत आहे? नाही, आंधळ्याला डोळे आहेत तरी सुद्धा त्याच्या डोळ्यापुढे अंधाराचे. मग उजेड बघायला काय लागतं? आता उजेड म्हणल्यावर गावधाड शब्द होतो, प्रकाश. प्रकाश पाहण्यासाठी काय लागतं? तुम्हाला सांगू का, शुद्ध बोलण्यात तेवढी मजा नाही मला. तुम्ही कधी आईला तुमच्या, कधी शिवाजी महाराजांची गोष्ट सोडा, पण तुम्ही तुमच्या आईला कधी म्हणा, अहो साहेब तुम्ही जेवलात का? लय हानीन तुम्हाला, लय. एक तर हानीन हे म्हणे नाटक करायला. म्हणजे सहजता असली पाहिजे का औपचारिकता असली पाहिजे? असं आहे. गाताना सुद्धा महाराज गातात ना सहज, ते पकाव सहज. काही जण बाबा बाबा ती पकवायला कशाला बेजार व्हायची गरज? आता गाताना काही जणांना डोळे बंद करून तिकडे नको जाऊ मला, सहज. आणि काही जणांना तास लागतो स्वर लागायला, तर माणूस म्हणजे मला सांगा, ज्याच्यात मिळेल त्याच्यात आनंद घेतला पाहिजे का नाही? आणि तुम्हाला एक वाक्य सांगतो, नीट ऐका. आनंद हा तुमचा स्वभाव आहे. आनंद हा तुमचा स्वभाव आहे, आणि सुख हा तुमच्यावर पडलेला प्रभाव आहे. वाक्य नीट ऐका मला. जेवायला चपाती असली काय, भाकरी भाजी असली काय, आणि गुलाबजामुन असले काय, आनंद. पण आपण घरी असताना साधं साधं खाऊन आपल्याला समाधान मिळत असतं. पण एखाद्या मोठ्या श्रीमंताच्या घरी गेलो, नानासारख्याच्या, नेलं नाही त्यांनी, नेतील अशा. आणि समजा काही दिलं तर आपण ते बघतो, आणि घरी गेल्यावर बायकोला म्हणतो तेच केलं पाहिजे. मला सांगा, जे घरात होतं त्याचा आनंद संपला, आणि आता हवस, वासना कशाची लागली? सुखाची. म्हणून आपण सुखाच्या मागे पळतोय. वाक्य नीट ऐका. मी सांगितलं, ज्यानं आयुष्यभर असं केलंय त्याला म्हातारपणी असं करावंच लागतं. आणि पुन्हा एकदा वाक्य सांगतो, थोडंसं मोकळं होतो. महिलांना विचारतो, तुम्ही तुमच्या मालकाचं नाव दिवसातून कितीदा घेताय? तुम्हाला माझी शपथ आहे, सांगतो नाही घेत ना. एकदाच घेतलं होतं, चांदीच्या पक्का, गुलाबाच्या काळ्या, आणि मालकाचे दात जसे दुकानाच्या फळ्या. कुठे घेतलं होतं? बरं, असलं काही बोला तर हसता तुम्ही. ऐका, हे नाव कुठे घेतलं होतं? स्टेजवर. कुठे घेतलं होतं? शब्द मराठी इतकी सुंदर आहे ना. हे नाव कुठे घेतलं होतं? स्टेजवर. त्या एकदा घेतलेल्या नावानं तुम्हाला ह्या स्टेजवर आणलं.
ज्याला कळत नाही ते बेजार आहे तुमच्या लक्षात, आणि नाही कळालं ते काल्याचा प्रसाद खा शेवटी. एकदा नाव घेतलं होतं नवरदेवाचं स्टेजवर, तर तुम्ही आता ह्या स्टेजवर आहात, 1-2 लेकरं बाळ आहेत, गाडी आहे, बंगला आहे, बसायला सुईसाट एसी सगळं. कितीदा नाव घेतलं होतं? एकदा नाव स्टेजवर घेतलं तर तुम्ही ह्या स्टेजवर आहात. नवरदेवाचं घेतलं होतं आणि देवाचं रोज घेतलं तर कुठं नेईल तेव्हा त्याला काळ्या बाजून मोकळे बंधून भगिनी आणि वाया गेलेल्या. ते नाव घ्यायचं आहे पण अडचण आहे महाराज. ते नाव घ्यायचं ईश्वराचं पण अडचण आहे. त्याच्यात ते बारकावे आहे का? फार लक्ष देऊन आहे. सगळी मोठी मोठी माणसं आहेत कीर्तनाला बसलेली, सगळी माझ्या परिवारातली आलेली सगळी. इथले आपले कार्यसम्राट नगरसेवक नाना आहेत काटेजी, त्यांच्या सौभाग्यवती आहेत. त्या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, कमिटी, आमचे देवाप्पा, रमेश भाऊ, हाडेसाबा, ही सगळी मंडळी. इकडं आमचे ते भिसे साहेब, दत्त मंदिरावाले, हे सगळे, सगळ्यांना वंदन करतो. आणि आता बस मग कुणाकुणाचे नाव घेऊ दादा, मी माझ्या बायकोचं घेत नाही लवकर. बेजार आहे ती म्हणते एकदा तरी घ्या ना. टप्पा लक्षात घ्या ना. नाव घ्यायचं पण कसं, अशी अडचण आहे, अशी अडचण आहे, तुम्ही लक्षात घ्या. तुमची मुलगी येती जातीला परत आली. येती जाती कळती तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? असं म्हणजे लग्न झालं आणि 2-4 दिवसासाठी आली, 10 दिवसांनी, त्याला काय म्हणतात? सगळ्या बोलत त्यात माझ्यापर्यंत आवाज येत नाही. आपण म्हणलं त्याला काय म्हणतो? काय म्हणते विचारतोय मी. माईक वाल्याच्या क्षमतेच्या बाहेर येणार, सगळ्याला माईक दिला असतं एक. ती तुमच्याकडे आली येती जातीला, ओके, आणि तिचे मालक बेडरूम मध्ये आणि तिला नाश्ता घालायचा. तुम्हाला ऐकतात मी? तिला नाश्ता घालायचा. कोणाला? तुम्हाला. कोणाला घालायचा नाश्ता? त्या पोरीला. आता पोरीला एकटीला घालायचा का जावायला बी? बोला ना. जावायला. बरं, आता जावायला नाश्ता घालताना तुम्ही जावायला विचारलं नाश्ता काय करायचा का पोरीला विचारलं? त्यांना काय आवडत? तुझ्या मला कुठले का? बरोबर आहे ना? 8:30 नंतर. अरे दलिंदराव लवकर उठत जा. मग ती बाईक म्हणजे मुलगी, तिला तिची आई म्हणते नाश्त्याला काय करू ग दीदी? खाऊ कुणाला घालायचं? जावायला. विचारला कुणाला? म्हणजे तवापासून सवय लावली, नवरा माझ्या मुठीत ग. असं नाही, असं नाही. तुम्ही तिला विचारलंय त्याला काय खायचंय. आता त्याला काय आवडत आहे हिला काय माहिती? बोला. नाही माहिती ना. पण तुम्ही काय म्हणणार माहिती का? 8 दिवस त्यांच्याकडे राहिली आहे ना, तर त्यांच्या आवडी निवडी कुणाला? तिला पक्क्या माहीत झाल्यात 8च दिवसात. किती दिवसात? जर 8च दिवसात नवरदेवाच्या आवडी निवडी माहीत होत असतील तर जन्मल्यापासून जे पांडुरंगाच्या नादात आहेत, पांडुरंगाच्या भक्तीत आहेत, त्या देवाच्या आवडी निवडी साधू संताला कळत नसतात का? आवडी देवासी का प्रकार, आवडी देवासी का प्रकार, आवडी देवासी
दिवस नामाचा दिवस तुळशी माळगळा गोपी चंदन किया 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 संपत भाऊ किती वाजूस्तर चोल कसं असतं माहिती आहे का मुकदम नेहमी डोळ्याच्या समोर असला पाहिजे चला 2 मिनिटं बाजूला चला आवडे देवाशी तो ऐका ऐका ऐकवा तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस याच्यातलं पुन्हा मर्म आहे महाराज जगद्गुरु तुकोबाराय अभंग लिहायला लागले म्हणजे उगत चालता चालता कोणचा शब्द घेतला आणि कुठं घातला ते आपलंय काय कविता लिहिते महाराज हिरवं हिरवं गवत आणि निळं निळं आकाश आणि पिवळं पिवळं मुस्कार काना अब काय कविता आहे फुलं पाकरू छान किती उडते का रिक्षात बसून जाईल तुमच्या कल्पना खलास झाल्या तुमच्या लक्षात घ्या तुम्हाला काय झालं माहितीये का उंचीचे विचारच करता येत नाही ते एका उंचीवर राहायचं शिका दुसऱ्याला मोठं म्हणायचं शिका म्हणजे मोठं होतं माणूस तुम्हाला माहितीये राजकारणी मंडळी मोठी कशाने होती सोपं गणित आहे ते खालच्या कार्यकर्त्यामध्ये आजपासून तो शहराध्यक्ष अयो तालुका अध्यक्ष कळायला तुम्हाला मी काय म्हणाले ते एखाद्याला खालचं पद दिलं ह्याला कोणचं मग दुसऱ्याला तालुका अध्यक्ष केलं घेऊ चाललं वरी दुसऱ्याला मोठं म्हणण्याला मोठं होतं माणूस पण आता ताट लावलंय प्रकार शब्द वापरला महाराजांनी आवडी देवाशी तो ऐका जेवायला केलं समजा जेवायला केलं आई जेवायला पंचमीला काय करतात बोला ना पोळ्या त्याला भाजी वरण आमटी गुळवणी कुरड्या पापड्या ही कोणी सांगाव काय करत्या पोळ्या जणू काय गोळ्या घेतल्या खरंय पण महाराज ऐका ना ते खरंय कशामध्ये काय जेवायला केलंय तर पोळ्या केल्या म्हणजे त्या पोळ्यामध्ये बाकीचं सगळं असं आहे ते त्या पोळ्यात बाकीचं सगळं गुप्पीत लपलंय तसंय एखाद्याचं मोठं नाव घेतलं विश्वमाऊली ज्ञानोबरायांचं नाव घेतलं तर बाकीच्यांचे घेतले काय नारायण जिन नाम लिया और नाम लिया न लिया अमृत पान पिया घट भीतर गंगा जल को पिया न पिया गंगा जल को पिया तुम्ही किती सिरियस बसलात मला असं आवडत नाही सोबत चलाल 1 2 3 4 जैसे गंगा पीछे पीछे हरि कहत कबीर कबीर कबीरा कहत कबीरा एवढे जण बसले ना एवढ्याच्या टाळ्या वेगवेगळ्या कुणाची टाळी कुणाची टाळा टाळी कुणाची बोटाळी कुणाची बोटाळी माहित आहे निसता असं बोटाळी बोटानं माहिती टाळी तुझ्या गळा बरं आता सगळं जेवायला केलं पुरणपोळीचं जेवण आहे ओके जेवण केल्याच्या नंतर बाहेर आल्यावर सगळे
बसले असे पान वगैरे खाल, तर त्याच्यातल्या एक जणांना विचार जेवण कसं काय जेवण झालं तर राव, पण आमटी काय होती. म्हणजे ह्याला त्या सगळ्या जेवणात काय आवडलंय, पटलं पटलं. पुढे जाऊ, दुसऱ्याला विचारलं जेवण, पोळी काय केलती राव, मी तर निस्त तू पण. ओके बरं, तिसऱ्याला विचारलं ते म्हणतं बाकी मी जेवलेलो होतो बरं का, मला मूड नाही आला, पण भजे. म्हणजे ऍटम 25 आहे, पण कुणाला कोणचा आवडतो हे ज्याच्या त्याच्या आवडीवर अवलंबून आहे ना. म्हणून सगळ्या साधना आहेत, जप तप योग याग कर्म अनुष्ठान इतक्या सगळ्या असून सुद्धा देवाला हे आवडत नाहीत. आवडी देवाशी, या सगळ्या साधनेतला तो प्रकार आवडतो, नामाचा उच्चार. आता पुढे नेतो. आता ते नाम कोणचं आहे, ते नाम सोपे रे. पण मला अडचण आहे ना, मला सांग नवरदेवाचा जप करावा तुम्ही का सेवा करावी, सेवा करावी बरोबर. आणि तुम्ही मंडळीची सेवा करावी का जप करावा, सेवाच यासाठी केला. खरंय दादा, तुम्ही बी सेवाच केली पाहिजे. यत्र नार्यस्तु पूजन्ते बरं दयश्वास. पण तुम्हाला प्रांजळपणे सांगू, ह्या आवाजानं वाट लावली. काही वेळेला मला ते अभंग एक जण म्हणला, महाराज सुखी संसाराची सोडून या नाही म्हणलं, लावून या वाट. मला तिकडे न्यायचं नाही. पण देवाला जे पाहिजे. आता मला सांगा, मी कीर्तनकार आहे. गुरुजी तुम्ही, आपण जेवायला गेलो कुणाच्या घरी, मला महाराज इतकं फिरतो ना, मी कधी एखाद्याच्या घरी असं म्हणलो नाही मला एखादी गोष्ट आवडत. म्हणलो रे बाबा. एकदाच सासरवाडीला जेवण होतं, मला गेलतो, 7 दिवस कथा होती. तर ते म्हणले आमच्या घरी पण या ना. मी म्हणलं तुमच्या घरी येण्यासाठीच लग्न केलं. मग ते जेवायला बसलो, तर त्यांनी मेथीचे पराठे केले. ते मेथीचे मला इतकं आवडले. मी म्हणलं क्या बात, मला लयच आवडते मेथीचे पराठे. बस एवढाच थोबाड होतो, नुसतं शब्द निघाला. 14 दिवस होतो तिथं, मी 7 दिवस. 14दा जेवण होतं, 14दा तीच हा मेथीचा पराठा. मी काय म्हणतोय कळतंय का, जे आम्हाला आवडतं ते सगळ्यांनी आमच्या सोबत वागावं असं वाटतं का नाही तुम्हाला, वाटतं का नाही. तसं देवाला जे आवडतं ते त्याच्यासोबत तुम्ही का नाहीत वागत. तुम्हाला गणित सांगताय का, तुम्हाला चांगले कपडे पाहिजेत का नाही, बोला ना. पुण्या मुंबईला तर चांगले कपडे, इथं अर्धा किलो, तिकडे पाऊण किलो, तिकडे 1.5 किलो, हे सगळं लागतं का नाही. मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, घरामध्ये देवघर आहे ना, त्या देवघरातल्या रंगनाथाला किती कपडे तुमच्याकडे, याकावरच मी आला देऊ. मळकट वास येतो त्याचा, तसा जाईन पळून एका दिवशी. जे मला स्वतःसाठी करावं वाटतं ना, तेच मी देवासाठी करावं, याचं नाव भक्ती आहे. सोपं काम, सोपं. आज मला चांगलं जेव्हा वाटलं तर मी जेवायच्या अगोदर ते बनवलेलं सुंदर ताट, त्याला भक्ती म्हणतात. आता आणि कधी देवाच्या समोर ठेवा आणि त्याला म्हणा हरी आवो आवो सावरिया बेगा आवो जी मोजी भोग लगावो है 56 भोग तैयार जी भरता बलिया कहे मनु बहार जी आवो आवो बेगा आवो जी मोजी भोग लगावो है 56 भोग तैयार जी भरता बलिया कहे महाराज ते कबूतर बसले आणि साऊंडवर बसले, नाही तर पक्षी असा कालव्यात बसत नाही. ते जुना असेल कुठलं.
म्हणजे आपल्याला हे कळतं की पक्षाला सुद्धा पहिल्या जन्मातलं असतं. म्हणजे जे दलिंदर कीर्तनाला आले नाहीत ते समजून घ्या. बरं आता मला सांगा, देवाला अजून एक फार गोड प्रकरण आहे. जी चाहे उस रास्ते से चले आना मेरी तरफ, मेरी चारों ओर मोहब्बत पलती है. वारीनं गेलं तरी पंढरपूर, गाडीत गेलं तरी पंढरपूर, पायी गेलं तरी, थांबत थांबत हॉटेलमध्ये चहा पाणी पीत गेलं तरी, विस्तवावर पाय ठेवला आणि विस्तव पोळला नाही म्हणला संध्याकाळी पोळतो, असं नाही. कधी पोळतो? लगेच. मला एक जण म्हणला मला पोळूच शकत नाहीस तू. म्हणलं कस काय? तर म्हणला मी आमदार आहे. सगळ्याला पोळत भाऊ, त्याचा तर चक्का लवकर गाडी देते. कळतंय मला काय म्हणायचं? मला काय म्हणायचं कळतंय? कुठल्याही रस्त्यानं जा, ऐका ना, कुठल्याही रस्त्यानं, कुठल्याही. यादवांनी पारिवारिक संबंधाने कृष्णासोबत प्रेम केलं. यादव सवंगड्याने मित्र आहे म्हणून प्रेम केलं. गोपिकांनी वेगळ्या अर्थानं प्रेम केलं. ऐका, कंसानं भीतीनं प्रेम केलं, शिशुपालानं रागात प्रेम केलं. प्रत्येकाला गती दिलीच का नाही महाराज? गती दिलीच का नाही? आणि दुसऱ्याला गती देतो त्याचं तर नाव देव आहे दादा. आणि दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही त्याचं नाव माणूस आहे. कळतंय? कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती सहन होत नाही. कुत्र्याला बघा दुसरी गाडी चालली, तुझ्याच्याने गाडी भेटणार का ती? तिकडे कुठं स्कॉर्पिओला बी तसं, लँड रोवरला बी काय होतंय त्याला वाटतं माझ्यापेक्षा जास्त पळायलाच कसं काय. आणि तुम्हाला सांगू दादा, कोणी कोणापेक्षा जास्त नसतं. तुम्हाला 2 वाक्य सांगतो, जर पटत असले तर लक्षात ठेवा. संसारातली लाईन सरळ आहे. करलं दुनिया मोठी. संसारातली ऐका ना, संसारातली लाईन सरळ आहे. सरळ आहे म्हणजे माझ्या पुढे कोणी, त्याच्या पुढे कोणी, त्याच्या पुढे कोणी, त्याच्या पुढे कोणी, याचं नाव संसार, याचं नाव संसार. पण परमार्थातली लाईन सरळ नाही. परमार्थातल्या वारीतल्या सगळ्यात महत्वाच्या ठिकाणाला काय म्हणतात? जिथं लोक बघायला जमतात. नाही बघायला जमत, विसावल्या तर दिंडीतलेच थांबते. म्हणजे परमार्थात कसे लाईन गोल आहे. परमार्थातली लाईन गोल आहे. सगळेच सगळ्याच्या पुढे आणि सगळेच सगळ्याच्या मागे. त्याच्यामुळे नीट राहावं. मी आज कीर्तन चांगला करतोय, उद्या जर आवाज गेला ना, हे लांबून सुद्धा लोक नमस्कार करायचे. महाराज ऐका, म्हणून आता कृष्ण परमात्म्या सोबतची सवंगडी जी आहेत ना, तुम्हाला माझ्या सांग, आता मी बघितलंय नाना हे सगळे जण उद्घाटनाला होते. आमच्याकडे एवढे नारळ फोडलेच नसते उद्घाटनाला. 200-250 नारळ असते मग. आमच्याकडे 1 फुडी ना, पण सगळ्यांना ती संधी मिळाली पाहिजे असं ज्याला वाटतं ना, त्याला राजा म्हणतात. गड्या हो, गड्या हो, राजा किरे झाला. गड्या हो, राजा किरे झाला, राजा किरे झाला. कृष्ण सिंहासन, कृष्ण सिंहासन, कृष्ण सिंहासन, राजा की रे झाला, राजा की रे झाला. फरक सांगतो 2 मिनिटामध्ये. काय असतं माहित आहे? झालं तुमच्या लक्षात आलंय आता की त्याला नाम आवडतं. अजून थोडं मोकळं करू का? ईश्वर कृपा करतो ना ज्या वेळेला, त्यावेळेला तुम्ही त्याची पूजा केल्यावर कृपा करतो हा गैरसमज काढून टाका. त्याचं काम केल्यावर कृपा करतो. जटायूला मांडी आहे का गंगेचा पुत्र भीष्म आहे त्याला मांडी आहे?
गंगापुत्र भीष्म माहिती, महाभारत बघितलं असेल ना टीव्हीला. गंगापुत्र भीष्म, शक्तिमानच गंगाधर आहे. तो गंगापुत्र भीष्म आहे ना, त्याला मांडी नाही महाराज, त्याला बाणाचा पलंग आहे. आणि मांडी कोणाला? जटायूला. जटायू कोणचा पक्षी आहे? गिधाड आहे, हलका पक्षी आहे. पक्षाच्या योनीतले सगळ्यात हलकी जात आहे. पण महाराज ऐका ना, कर्म चांगलं असलं की जातीला उंचीवर जाता येत. मी एक वाक्य बोलत असतो नेहमी, सज्जन कसाई, सज्जन कसाई, कसाई होता पण सज्जन होता. तो कसाई होता पण सज्जन होता. आपण सज्जन आहेत पण वाक्य नीट आहे का? मराठी नीट आहे. कसाई होता पण सज्जन होता. कसाही असल्यावर सज्जन नसतो. फार बारकावा म्हणाले. बरं, आता प्रश्न असा आहे, कृष्णाला जवळ कोणी करावं? मित्रत्वानं करावं? चला 2 मिनिट बाजूला. नाना, तुम्ही सगळे मोठी मोठी माणसं आहेत, मला एक सांगा, तुमच्या पंक्तीला जर एखादा साधं माणूस नेलं तर ते किती दिवस तुमचं नाव घेईल? मरेपर्यंत. दादा ते फोटो काढताना घरात लावतो आणि बघत राहतो त्याला म्हणाल कसं काय? मी एक कथा सांगत असतो, 2 मिनिट फक्त बाजूला नेतो. रेल्वेतून एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खाली उतरले आणि तिथं गाई चारित होते. एक पोरगा, ते काठी असा गुराकी, काय गुराकीच म्हणतात ना, इथं तर माती झाली. तो खरा शब्द आहे गुर राखी. तुम्ही काय म्हणला? अरे 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 दुश्मना हो, नीट बोला रे. तो गुर राखी शब्द आहे. तो गुर राखणारा माणूस असा उभा होता, ऐका ना, त्याच्या पाठीवर असा हात मारला त्या राष्ट्राध्यक्षाने असं, आणि त्याला इंग्लिश मध्ये बोलत असं नाही, वापस नाही, वापस नाही, वापस नाही. त्याला काय कळत ना, ती निसतात. मग त्याच्या शेजारी एक शिकलेला आले आणि त्या शिकलेल्याने त्याला सांगितलं, अरे हे तुला तुझं नाव विचारतात. तेव्हा मला स्वाम्या. तेव्हा व्हॉट अ ग्रेट नेम, स्वाम्या. ठीक आहे. मग ती गाडी चालू झाली. मग त्या इंग्लिश बोलणाऱ्याने विचारलं, तुम्ही कोण आहेत? मग ते राष्ट्राध्यक्ष टीव्ही बघत होतं, व्हॉट्सअप फिट्सअप चालू होतं त्याचं, म्हणून त्याला सगळी माहिती होती. मग त्यानं असा हातात हात घेतला, ह्याच्या बी घेतला, आणि मग ते गाडीत बसून गेल्यावर हे शिकलेलं पोरग काय म्हणलं माहितीये का त्याला? अरे बावळटा, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, भारताचा पंतप्रधान पाय मोठा म्हणतो, एकदम मोठा. दादा ते 16 वर्षाचं होतं पोरग. गुरुजी, मर्म याच्यातलं मर्म समजून घे. ते 16 वर्षाचं होतं, त्याच्यानंतर 70 वर्षापर्यंत जगलं. कोण? ते पोरग. पण महाराज असंच चालायचं गावात. त्याला म्हणलं ना का अमेरिका राष्ट्राध्यक्ष, खासदार, पुण्य फळले. ते म्हणायचं अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष माझ्या खा. एक वाक्य बोलायचा, हलक्या आणि नालायक विचाराच्या थोडं पुढे जा. जर एका सामान्य राष्ट्राध्यक्षानं पाठीवर हात मारून विचारलं तू कसा आहेस, तर त्याची गुरमी 70 वर्षापर्यंत टिकती. तर ज्ञानोबा तुकोबाच्या सानिध्यात राहिलेल्याची गुरमी किती दिवस टिकायला पाहिजे? आपल्याला कळ ना, तुम्हाला कळच ना आपण कोणाचे. आम्ही दैवाचे 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 तुम्हाला एक वाक्य
नाही पाहिजे. ज्याला वेळ कळते ना त्याचा गोंधळ. मैं म्हणत असतो, तोड़ना टूटे हुए दिल का बुरा होता है, जिसका कोई नहीं होता उसका खुदा होता है. लोग नाहक किसी मजबूर को बदनाम करते हैं. दोस्तों, आदमी बुरा नहीं होता, वक्त बुरा होता है. मधुमंगल नावाचा एक मित्र आहे कृष्ण परमात्मा. एक 2 मिनिट ऐका. आणि एके दिवशी देव जेवायला बसला. देव बी बसतो जेवायला बरं, नुसते निवद बघायला बसत नाही, जेवायला बसला देव. आणि जेवण करत असताना सगळ्या पोरांकडे बघितलं आणि त्याला दिल्लगी करायचा मूड आला. आणि दिल्लगी करायच्या मूडनं त्यानं असं बघितलं आणि ते मधुमंगल खाली बघून जेवत होता. एक वाक्य बोलतात ऐका, एक वाक्य फार गोड बोलता ऐका. गरीबाची लेकरं पंक्तीत बसतात ना त्यावेळेला वरी बघून जेवत नाही. तुम्ही अभ्यास करा, चेक करा, मी गेल्यावर चेक करा. कारण ते वर याच्यासाठी बघत नाही की कोणी हाकलून दिलं तर कसं करायचं. मी दंतकथा नाही सांगायलो, तुम्ही चेक करा. आणि श्रीमंताच्या लग्नामध्ये तर काही अवलादी स्पेशल असतात, जणू काही त्यांना रोदान लावलंय. हा तुला कोणी आमंत्रण, ओट ओट मर्चीन येण्या छातीत चमकू. गरीबाच्या लेकराला ज्या वेळेला तुम्ही उठवता ना, मी थट्टा नाही सांगालो, त्याच्या शेजारी श्रीमंताचं पोरग जेवायला बसलेलं असतं ना, तर तो मुलगा काय म्हणतो माहित आहे शेजारच्या काकाला, काका इथं गुलाबजामुन टाका ना. आता या बाजूच्याला गुलाबजामुन पाहिजे पाहिजे आणि याच्यापेक्षा जास्त गरज याला आहे. पण तरी सुद्धा थोडा हा मागू शकत नाही कारण गरीब आहे. तसं मधुमंगल जेवत होता ना महाराज, असा जेवायचा ना वर बघतच नव्हता. कृष्णाला त्याची विनोद करायची मजा आली आणि कृष्ण त्याच्या शेजारी जाऊन त्याच्या पाठीवर हात मारला आणि काय म्हणला माहित आहे, मधुमंगल रोज माझ्या घरचं खातो, तुला लाज नाही वाटत. एवढं एकच वाक्य बोलला देव, तू रोज माझ्या घरचं खातो, तुला लाज नाही वाटत. गरीबाची लेकर वापस तर बोलू शकत नाही. तो रडला, उठला, हात धुतला, तसा येतो म्हणला देवा. देवाला विचारलं, बस ना. जिथं बसायची जागाच नाही राहिली, आता तिथं बसून काय करायचं, मी जाणार. निघाला तो, घरी गेला. आई शेजारी आहे. एक 10-5 मिनिट फक्त आपसात न बोलता फक्त लक्ष देऊन ऐका. आईनं चेहऱ्याकडे बघितलं आणि आई काय म्हणते माहित आहे, पिल्लू आज तू उदास दिसतो राजा. नाही आहे, मी मजेत आहे. आणि तुम्हाला मजा सांगू, डोळ्यातलं पाणी खळकन बाहेर कुठे येतं माहित आहे, जिथं आपला हक्काचा माणूस उभा राहतो. त्याची आई रडते, राजा काय झालं सांग ना. काही नाही आई, आपण गरीब आहेत ना, त्याचं दुःख आज पहिल्यांदा झालं. त्याची आई म्हणते, काय झालं राजा, मी रोज त्या पंक्तीत जेवतो ना, माझ्याकडे काही नसतं सोबत न्यायला. आणि मग त्या कृष्णानं मला आज असेल जागीरदार त्याच्या घरचा, पण मला काय म्हणला, उद्यापासून चांगलं काही नाही आणलं तर माझ्या ताटात जेवायला बसायचं नाही. आई नाही जाणार त्याच्याकडे कधीच. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे रामा हरे राम राम हरे हरे. तो रडतोय मुलगा आणि त्याची आई म्हणली, पिल्ल्या जायचं बाळा, त्याच्या पंक्तीला तुला खायला चांगलं मिळतं ना, म्हणून जायचं बाळा. स्वाभिमान थोडा बाजूला टाकायचा राजा, आपली भूक आहे ना, आपल्याला जगायचं ना बाळा. आपल्याला जगायचं
त्याच्याकडे. आई पण खाव नाही वाटत ना. मी माझ्या गावात एक काल्याचं कीर्तन झालं महाराज. एक जण पोरग जेवलं नाही. मी त्याला म्हणलं राजा जेव की. ते म्हणा नाही तुमच्या पाया पडायचं म्हणून थांबलोय, जायचं मला. तर म्हणलं जेवण कर ना. मी माझी आई सोबत जेवत असतो म्हणला. तर मी म्हणलं मग त्या तुला डबा ने आईला ने आणि तू आई जेव. ते म्हणलं मी त्याला काय म्हणलं महाराज, मी त्याला म्हणलं वेड्या हा काल्याचा प्रसाद आहे, सोडायचा नसतो. तर तो काय म्हणला माहित आहे, आईच्या सोबत जो खाल्लेला असतो तो प्रसाद नसतो का महाराज. आपलं डोकं शांत झालं. कधी कधी फार छोटी माणसं फार मोठी गोष्ट सांगतात महाराज. आईच्या सोबत जेवलं तर प्रसाद नाही होत. मी म्हणलं हे घेऊन जा ना इथला नेम तुम्ही दोघं सोबत खा. तर ते पोरगे काय म्हणलं माहित आहे, लहानपणी माझ्या आईनं शिकवलंय लोकांचं काही आणायचं नाही. अरे मी म्हणलं प्रसाद आहे. एक वाक्य बोलू का, लोकांचं काही खायचं नाही हे लहानपणी शिकवलेलं जर पोरांनी लक्षात ठेवलं असतं तर देश खाल्ला नसता. जागे व्हा, जागे व्हा. काळीजच फाटतं महाराज. देशावर हमला झालेला जरी बघितला ना, 4-8 दिवस कीर्तनात मन नाही लागलं. कारण त्या टोपल्यामध्ये मांसाचा गोळा दिलेला आणि त्याच्या आईला सांगितलेलं की ही तुमच्या पोराचा मृतदेह आहे. भागतात ती आई काय म्हणली माहिती आहे, अगर उंगली कटी हुई होती है तो आप सेना में भर्ती नहीं करते हो, तो मेरा तो बच्चा नहीं है, फिर मैं इसके कैसे स्वीकार करूं. मी कसं घेऊ त्याला. हे तत्व समजून घ्या. तर त्याची आई काय म्हणली, पिल्ला जावं लागेल पण जेवायला माहितच करून नाही जमायचं. हे म्हणला अगं ती असं म्हणलाय की काहीतरी खायला आण नाही तर यायचं नाही. तर ह्याची आई म्हणली आपल्याकडे आहे ना राजा, तुम्ही बघा हे वयस्कर राज्य आहेत ना, यांना माहिती आहे सोसलेलं असतं ना. ज्या वेळेला काही नव्हतं तेव्हा मी तुम्ही काय म्हणायचं, हाय महाराज सगळं. मुलगी बापाकडे जाते ना त्यावेळेला बाप एखादी वस्तू म्हणतो ना तिथे ही तुला राहू दे, तिच्या घरी नसते, बापाला माहित असतं तरी बाप देताना पोरगी काय म्हणते माहित आहे, माझ्याकडे आहे पप्पा, मी मध्ये ठेवली कपाटात. त्याचा बाप म्हणतो तू कधी घालत नाही, लग्न कार्यात घालते. तसा हा मुलगा म्हणतोय आई आपल्या घरी काहीच खायला नाही, तू म्हणते आहेस. त्या कपाटामध्ये ताकाचा कप आहे राजा, तेवढा कप घेऊन जा. त्यानं कप हातात घेतला आणि फक्त एक प्रश्न विचारला ना. तो प्रश्न असा होता की आई हे ताक कधीच आहे ग. त्याची आई म्हणली 3 दिवसाआधीच आहे. तर हे काय म्हणला, आई आंबट असेल ना. ते म्हणली हो रे राजा. मग यशोदा आई त्याच्या तोंडाची चव बदलू नये म्हणून त्याला लोण्याशिवाय काहीच खाऊ घालत नाही आणि आम्ही त्याला असलं ताक खाऊ घालायचं. तर ही काय म्हणलं माहिती, त्याची आई म्हणली राजा या ताकाशिवाय माझ्या प्रपंचात तुला द्यायला दुसरं काहीच नाही. हातामध्ये ताकाचा कप घेतला. पोराने विचार केला बघरे गुरुजी आता खायचं नाही, रानात जायचं, कपभर ताक प्यायचं, तिकडे पंक्तीला जायचं नाही आणि आईला बी घरी थांबायचं नाही आपण. आणि रात्री गुरु वापस येतात ना त्यावेळेला वापस यायचं ना आईला म्हणायचं आई लई जेवलो. तो ताक घेऊन गेला. माझा देव सगळ्या रिंगणात असा बसलेला जेवायला. दुसऱ्या दिवशीचं जेवण सुरू झालं ना, रोज सोबत खात होता, त्याला कृष्ण म्हणतात महाराज. जो एकटा बसून खातो ना तो पाप खातो, लक्षात घ्या. सोबत घ्यायचा कोणाला तरी जेवताना. सगळेजण जेवायला बसले. हा आणि कृष्णानं अशी नजर टाकली. आता त्याच्या नजरेतून चुकतं का महाराज को. त्यानं असं बघितलं आणि बघितल्याबरोबर म्हणलं अरे ते मधुमंगल दिसत नाही रे. ते एक जण म्हणला तुम्ही लय बोलले त्याला आलंच नाही. नग म्हणलं ते गेलं तिकडेच. आता कृष्ण काय म्हणला असतो आत्ताचा, चला जेवून घ्या चला हा उरका. पण तो देव काय म्हणला माहित आहे, आपल्याला जेवण सुरू करता नाही यायचं, मी त्याला घेऊन येतो थांबा. हा निघाला शोधत आला. सुखे येतो घरा. हा निघाला त्याला शोधायला. झाडाखाली बसलेला मधुमंगल माझ्यासोबत म्हणा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
नुसतं म्हणा माझ्या विठ्ठला पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ्या विठ्ठला पांडुरंगा ते झाडाखाली बसला ना बबरे गुरुजी निवांत बसलो होतास डोळे बंद करून वाहत होते डोळे निसदीन बरसत नयन हमारे